आपल्याकडे अनेक जागतिक राष्ट्रीय दिवस साजरे केले जातात. म्हणजे त्यामागे काहीतरी हेतू असतो किंवा इतिहास असतो. जागतिक आरोग्य दिवस, पर्यावरण दिवस, राष्ट्रीय युवा दिन असे अनेक दिवस आपण साजरे करतो किंवा त्याविषयी वाचतो. आता काल 1 फेब्रुवारी होता. आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल, पण हा दिवस जागतिक हिजाब दिवस म्हणून साजरा केला जातो. आश्चर्य वाटेल, पण हो, हिजाब हा जगभरात चर्चेचा विषय झालेला आहे. खरं म्हणजे अनेक देशात हिजाबवर बंदी आहे. हिजाब घालणं हे शालीनतेचं प्रतीक आहे. हिजाबवर बंदी घालणं म्हणजे मुस्लिम स्त्रियांना हिजाब घालण्याच्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवणं. तसंच हिजाब बंदी हे जगातील सर्व स्त्रियांच्या पेहराव निवडीच्या स्वातंत्र्यावर आक्रमण आहे. म्हणून जगातील सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन ही स्त्री स्वातंत्र्याची लढाई लढावी आणि भारतासारख्या पर्दा प्रथा नसलेल्या देशातील हिंदू स्त्रियांनी देखील यामध्ये सहभागी व्हावं. हिजाब वापरल्याने स्त्रियांचं सबलीकरण होतं, म्हणून मुस्लिमेतर स्त्रियांनी सुद्धा हिजाब वापरायला हवा, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. म्हणजे हा यामागचा उद्देश आहे. एखाद्या टाकाऊ प्रथेचं उदात्तीकरण करणं म्हणजे काय असतं हे यावरून लक्षात येईल. त्यातही ज्या प्रथेचा जन्मच मुळात स्त्री स्वातंत्र्यावर घाला घालण्याच्या उद्देशाने झालाय, अशा प्रथेचं उदात्तीकरण करत जगातील स्त्री शक्तीला एखाद्या चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन करणं हे शुद्ध गुलामगिरीची मानसिकता जोपासण्याचं निर्देशक मानलं पाहिजे. खरं म्हणजे हिजाब वापरण्याचे शारीरिक मानसिक आरोग्य दृष्टीने अनेक दुष्परिणाम आहेत. त्यावर बरेचदा चर्चा पण होते. तसंच केस आणि चेहरा झाकण्यामुळे त्या स्त्रीची ओळख देखील झाकली जाते. पण स्त्रीची ओळख पुसून टाकणं हाच तर या हिजाबचा उद्देश आहे. पण मुस्लिम समाजात त्याला खूप महत्त्व आहे. आता हा प्रकार वरकरणी साधा वाटत असला किंवा हिजाब दिवस साजरा करून काय होणार आहे असं वाटत असलं, तरी अशा माध्यमातूनच इस्लामिक संस्कृती, प्रथा, परंपरा रुजवण्याचे प्रयत्न केले जातात आणि हे अतिशय धोकादायक आहे. मध्यंतरी द केरला स्टोरी हा चित्रपट आला होता. त्यावरून अनेक वाद सुद्धा झाले. पण या चित्रपटात दाखवलंय त्याप्रमाणे अनेक मुस्लिम तरुण तरुणी हे हिंदू धर्माविषयी खोटं नाटं सांगून मुस्लिम धर्म कसा चांगला आहे हे आपल्या हिंदू मित्रमैत्रिणींच्या मनावर बिंबवतात. मग नमाज पढणं असेल, हिजाब घालणं असेल, याची हळूहळू सवय लावली जाते आणि त्यानंतर धर्मांतर करण्यास भाग पाडलं जातं. हे कटू असलं तरी वास्तव आहे. हिजाब दिवस साजरा करणं हा त्यातलाच एक प्रकार. आता हा दिवस कसा सुरू झाला ते पाहूया. 9/11च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या दहशतवादी हल्ल्यात जवळजवळ 3,000 लोक मृत्युमुखी पडले. म्हणजे अमेरिकेवर होणारा पहिलाच दहशतवादी हल्ला एवढा मोठा होता की त्यानंतर अमेरिकन समाजमनात एक भयगंड निर्माण झाला. त्यातूनच मग इस्लामिक संस्कृती, खानपान, आचरण, पेहराव याविषयी संशय निर्माण झाला. इस्लामिक स्त्रियांच्या पेहरावावर मग अनेक शंका घेतल्या जाऊ लागल्या. या हिजाबचा किंवा बुरख्याचा वापर मुस्लिम अतिरेकी करू शकतात हे लक्षात घेऊन अनेक देशांमध्ये हिजाबच्या वापरावर निर्बंध घातले गेले. मग फ्रान्स, डेन्मार्क, स्पेन, बेल्जियम अशा देशांमध्ये हिजाब वापरण्यावर बंदी घातली गेली. काही ठिकाणी हिजाब वापरणाऱ्या मुस्लिम स्त्रियांना अपमानित सुद्धा केलं जाऊ लागलं. या सामाजिक आणि राजकीय वादाला प्रत्युत्तर देण्यासाठी 2013 पासून अमेरिकेत हिजाब वापरणं हा स्त्रियांचा अधिकार आहे अशा स्वरूपाची चळवळ उभी केली गेली. वोक विचारसरणीच्या ताब्यात असलेल्या माध्यमांनी लागलीच ही चळवळ उचलून धरली आणि त्यातूनच 1 फेब्रुवारी हा दिवस वर्ल्ड हिजाब डे म्हणून साजरा करायला सुरुवात झाली. जगातील गैर इस्लामिक स्त्रियांना गोडी गुलाबीने किंवा जबरदस्तीने एक दिवस इस्लामिक पेहराव चढवण्याचं षडयंत्र आकाराला आलेलं दिसतंय. आणि आपल्याकडे सेक्युलरिझमचं भूत ज्यांच्या मानगुटीवर बसलंय ते तरुण तरुणी एक दिवस करून बघू अशा नादात वाहवत जातात. हिजाबवर बंदी घातली की यांना व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखं वाटतं आणि आपल्याकडे मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू केल्यावर हेच स्वतःला हिंदू म्हणवणारे पण सेक्युलरिझम विचारांचे लोक ड्रेस कोडच्या विरोधात बोलतात. ड्रेस कोड त्यांना बोचतो. अहो, मंदिरात जाताना तरी आपण पावित्र्य राखलं पाहिजे ना, का स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करत सुटायचं? म्हणजे हिजाबवर बोलल्यावर त्यांचा संपूर्ण समाज उठतो, जगभरात आवाज उठवतो, एक जागतिक दिवस ते साजरा करतात.
आणि आपण मंदिरात जाताना काय घालायचं काय नाही यावर भांडत बसतो, वाद घालतो. म्हणजे आपण नको त्या वादात गुरफटतो, आपल्याच संस्कृतीला विरोध करतो आणि हे लोक त्यांच्या नको त्या कुप्रथांचा प्रचार करत हिंडतात. आपली संस्कृती आपणच जपायची असते, नाहीतर त्यांच्या हिजाब सारख्या प्रथा आपल्यावर हावी होतील. आज जर आपण पाहिलं तर अनेक देशात हिजाबला बंदी आहे. स्वित्झर्लंडने 1 जानेवारी 2025 पासून सार्वजनिक ठिकाणी पूर्ण चेहरा झाकणारी कुठलीही वस्त्र घालण्यास बंदी घातली आहे. आणि या नियमांचं पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला 1000 स्विस फ्रँक म्हणजे साधारण 96,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. जगभरातील अनेक मुस्लिम बहुल देशांनी सुद्धा सार्वजनिक शाळा, विद्यापीठ किंवा सरकारी इमारतींमध्ये बुरखा आणि हिजाब घालण्यावर बंदी घातली आहे. एका रिपोर्टनुसार फ्रान्स हा बुरखा आणि हिजाबवर बंदी घालणारा पहिला देश ठरला होता. 2011 मध्ये फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यास बंदी घालण्यात आली. इस्लामिक राष्ट्र असलेलं इराणमध्ये सुद्धा हिजाबच्या सक्ती विरोधात आंदोलन छेडलं गेलंय. भारतात सुद्धा अनेक राज्यांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातही हिजाब आणि बुरखा बंदीवरून प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील पीयू महाविद्यालयात हिजाब घातल्याने मुस्लिम मुलींना प्रवेश नाकारल्याचा प्रकार घडला होता आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात नाही तर देशात उमटले. 2022 मध्ये कोर्टाने यावर सुनावणी घेताना हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही, हिजाब घालणं इस्लाममध्ये बंधनकारक नाही असं स्पष्ट केलं होतं. तसंच शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही हा सर्वस्वी शाळा प्रशासनाचा अधिकार आहे आणि तेच यावर निर्णय घेतील असा निर्वाळा सुद्धा दिला होता. मुंबईत सुद्धा आचार्य आणि DK मराठे कला महाविद्यालयातील हिजाब बंदीचं प्रकरण हे चांगलंच चर्चेत आलं होतं. म्हणजे एकीकडे अनेक देशात हिजाबला विरोध होत असताना अशा प्रकारचे दिवस साजरे करणं म्हणजे नको त्या प्रथांचं उदात्तीकरण आहे. ज्या देशातील वातावरण या प्रथेला कोणत्याही प्रकारे अनुकूल नाही अशा हिंदू बहुल देशात अशा प्रथा किंवा असे दिवस हवेतच कशाला. ज्या देशात स्त्रीला आचार, विचार, आहार, वस्त्र निवडीचं संपूर्ण स्वातंत्र्य आहे अशा भारतात फॅशन किंवा कोणत्याही नावाखाली कोणत्याही कारणाने अशा दिवसांच्या आयोजनाचं कोणतंही औचित्य असायलाच नको. आपल्या देशावर सातत्याने होत असलेलं सांस्कृतिक आक्रमण हे अनेकदा खुलेपणाने किंवा अनेकदा छुपेपणाने झालंय. दुर्दैवाने बहुसंख्य हिंदू संख्येने अल्प असलेल्या मुस्लिम समाजाविरोधात किंवा मुस्लिम धर्म संस्कृती विरोधात आपला नकाराधिकार खणखणीतपणे वापरण्यात कच खातात असा इतिहास आहे. आपल्या संस्कृतीला किंवा ड्रेस कोडला विरोध करण्यापेक्षा हिजाब डे सारख्या छुप्या आक्रमणाला वेळीच खुलेपणाने हिंदू समाजाने नाकारणं ही काळाची गरज आहे. विशेषतः महाविद्यालयातील हिंदू तरुणाईने ठामपणे हिजाबला नकार दिला पाहिजे. एकीकडे लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद फोफावतोय आणि त्यात आता भर पडतीये ती पोशाख जिहादाची आणि हे जिहाद वेळीच रोखले पाहिजे. आजच्या भागात मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. पुन्हा अशाच नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह भेटूया. पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9. नमस्कार.